नमस्कार, आरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मस्तपैकी खारे शेंगदाणे बनवणार आहे। जसे आपल्याला बाहेर मिळतात गाड्यावर खायला, तसे हे एकदम मस्त मोठे मोठे शेंगदाणे आहेत। हे मी माझ्या मुलाला बाहेर जाताना खारे करून देत असते, एकदम कुरुम करून देत असते। तर मग त्यासाठी मी आज हे शेंगदाणे खारे करणार आहे। हे शेंगदाणे बनवण्यासाठी आणि आपणाबरोबर शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे। हा व्हिडिओ मी आता तयार करून आपणास दाखवते। ह्यासाठी काही आपल्याला साहित्य लागणार नाही, खाली मीठ लागणार आहे आणि एकदम गरम करून घेतलेलं पाणी। हे पाणी मी आता एकदम गरम करून उकळून घेणार आहे। गॅस पेटवलेला आहे। ह्या पाण्याला मी मस्तपैकी खळखळीत झाकून एक उकळी आणणार आहे आणि एक उकळी आणल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे मस्तपैकी उकळून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी आपणास पाणी उकळल्यानंतर दाखवते। त्यासाठी मी ह्याला झाकण घालून मस्तपैकी एक उकळी घेते आणि नंतर आपणास दाखवते। आता ही थोडी उकळी आलेली आहे, यायला लागलेली आहे, गरम झालेलं आहे पाणी। तर ह्यामध्ये आपण एकदम 2-4 चमचे मीठ घालून ठेवूया, म्हणजे आपले शेंगदाणे एकदम मिठामुळे मस्त होतील। आणि परत झाकण याला नंतर लावूया। हे माझ्या पाण्याला एकदम मस्तपैकी उकळ आलेले, बघा हे पाण्याला किती छान उकळ आलेले। हे माझे शेंगदाणे 600 ग्रॅम आहेत। हे मी मगाशी सांगितलं होतं, त्यामुळे आता सांगते। 600 ग्रॅम शेंगदाणे ती मी ह्याच्यात टाकून घेते। हे मिठाचं पाणी आहे, ह्याच्यात टाकून एकसारखं मी हलवून घेते आणि हे टाकल्यानंतर आपणास हे परत एक उकळ ह्याची काढते। ह्याची परत एक उकळ आली की मग आपण बंद करायचा गॅस, म्हणजे आपले शेंगदाणे एकदम छानपैकी फुगतात आणि मीठ पण छानपैकी लागतं आणि मऊ पण होतात। ह्याला उकळ आलेली दिसते, हे उकळ आलेली आहे। आता आपण हे 5 मिनिटासाठी आपण ह्याला झाकून उकळ आणलेली आहे। आता हे शेंगदाणे हलवून मी मस्तपैकी काढून एका प्लेटमध्ये घेते। हे शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत, मस्तपैकी वाफवलेले आहेत। हे शेंगदाणे एकदम मस्तपैकी झालेले आहेत। आता मी हे शेंगदाणे काढून घेते, पाणी निथळायला ठेवते, गॅस बंद करते। मस्त वास सुटलाय शेंगदाण्याचा। हे शेंगदाणे माझे वाफवून झालेले आहेत। आता मी ह्याला 5 मिनिटांमध्ये दाखवते, आपल्याला पसरून ठेवते मी। आता हे मी थोड्या वेळासाठी ह्याला सुके करण्यासाठी घालत आहे। ह्यासाठी आपण सुती कोणताही कापड वापरा, टॉवेल वापरा, दुवर्णी वापरा किंवा आपल्या जो भी सुती कापड आहे तो वापरा, म्हणजे हे सुकल्यानंतर एकदम मस्त कुरकुरीत एकदम कुरुम होत असतात। मी आता ह्या कापडामध्ये पंख्याखाली मी अर्धा तास वाळवून घेते आणि सगळं हे पसरून घेते आणि पंख्याखाली मी हे ठेवते। एकदम छान होतात बघा हे खायला। हे सगळे जरा सुकायला पाहिजे तरच चांगले होतील, नाहीतर ओले राहतील। हे बघा मी पसरून मस्तपैकी ठेवते, बघा हे किती छान होतात। आणि पंख्याखाली अर्धा तास ठेवा, म्हणजे जरा आपले वाळतील, ह्याच्यातलं एकदम पाणी निघून जाईल आणि एकदम आपले हे दिसायला बघा कसे मस्तपैकी दिसतील। आता आपण भाजून घेतल्यानंतर हे माझे पसरून झालेले आहेत। आपण हे सुती कपड्यावर असे पसरून एकदम कुरकुरीत खारे शेंगदाणे करा। म्हणजे हे बघा शेंगदाणे मी थोड्या मस्तपैकी 1 तास पंख्याखाली सुकवून घेतलेले, म्हणजे पूर्ण नाही सुकायचे, आंबटवलेच आहेत। आणि मीठ हे ते मी गरम करायला ठेवलेलं आहे। मीठ हे गरम झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालत आहे। शेंगदाणे घातल्यानंतर आता ह्याला आपण एकसारखं हलवायचं। हे मीठ गरम आता झालेलं आहे। शेंगदाणे आता हे फुटायला लागले की आपण काढायचे। हे गरम मिठाने
शेंगदाणे फुटायला लागतात थोड्या वेळाने. हे बघा शेंगदाणे कसे फुटायला लागलेले आहेत. मस्तपैकी हे शेंगदाणे भाजलेले आहेत. आता मी हे शेंगदाणे काढून घेते, मीठ चाळून घेते. मस्तपैकी झालेले आहेत हे. हे बघा याचा आवाज किती छान येतो बघा. आता मी सगळे शेंगदाणे भाजून घेऊन नंतर दाखवते. हे माझे खारे शेंगदाणे बनवून तयार झालेले आहेत बघा. मस्त कसे खुसखुशीत झालेले आहे. हे आवाज बघा किती छान आहे. हे आवाज बघा मी दाखवते आपल्याला. एकदम कुरकुरीत हे शेंगदाणे झालेले आहेत. आणि हे शेंगदाण्याला मेहनत काही एवढी जादा लागत नाही. तुम्ही करून पहा. दुकानचे आणून खाण्यापेक्षा हे करा आणि खावा. आणि माझ्या चॅनलवर जाऊन नवीन नवीन व्हिडिओ गावरान पद्धतीने बनवलेले सगळे बघा. आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हे बघा कसे मस्त वाजतात, किती छान झालेत बघा. हे असे खारे शेंगदाणे करून एक वेळ नक्की खा. आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत जा. आणि बघितल्या लगेच लाईक करा. थँक्यू.